नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. लेखक के. अत्रे लिखित परिमळ ह्या पाठातून बहिणाबाई चौधरी यांच्या कवितांचा अभ्यास करत असताना आपण त्यांच्या अनेक कविता जवळून अभ्यासल्या. अगदी शेतात बीज पेरण्याची क्रियासुद्धा त्यांनी काव्यातून मांडलेली आहे. त्याचबरोबर स्वतःवर आलेलं दुःखाचा डोंगरसुद्धा त्यांनी काव्यातून व्यक्त केलेला आहे, जेव्हा त्यांना वैधव्य प्राप्त झालेलं आहे. घरोट्यावर म्हणजे जात्यावर दळण दळत असताना, चूल पेटवताना, चुलीवर भाकरी बनवताना ह्या सगळ्या घटनांमधून अगदी श्वास टाकावा इतक्या सहजतेने त्यांनी काव्य केलेले आहेत. निंबोळी किंवा निंबाच्या झाडावरून त्यांनी लोकांमध्ये नम्रभाव कसा आणावा याचं एक उदाहरण दिलेलं आहे, जे आपण माणसाने स्वीकारावं किंवा अंगीकारावं अशी कदाचित त्यांची अपेक्षा आहे. वारकऱ्याला देखील त्यांनी प्रश्न केलेला आहे, तो सुद्धा काव्यातूनच. आणि बैलांचे उपकार मानून, शेतकरी कुटुंबातले असल्यामुळे बैलांचे उपकार मानणे हा एक आपला धर्म आहे असं समजून ते सुद्धा त्यांनी काव्यातून मांडलेलं आहे. या सगळ्या गोष्टींचा आपण अभ्यास केलेला आहे. त्यांच्या विचारांची श्रीमंती किती दैदिप्यमान होती हे आपण बघितलेलं आहे. आता आपण त्या पुढील भाग अभ्यासणार आहोत. चला तर मग पान नंबर 21 वरून आपण पाठाला सुरुवात करू आणि सर्वप्रथम पाठाचे वाचन करू. महाकवी झाला तरी तो ह्यापेक्षा अधिक काय आणखी बोलू शकतो. मन पाखरू पाखरू त्याची काय सांगू मात, आता होतं भुईवर गेलं गेलं आभायात. ह्या भाषेचा आणि विचारांचा हृदयंगम मासला कुठे आढळून येईल काय. मानवी जीवनाचे रहस्य शुद्ध प्रेम आहे, स्वार्थ नाही. नको लागू जीवा सदा मतलबा पाठी, हिरिताचं देणं घेणं नाही पोटासाठी. ऊन वारा आणि पाऊस खात पिके शेतात उभी असतात. कशासाठी? भुकेल्यांच्या पोटात आम्हाला जाऊ दे रे असा मनामध्ये ती देवाचा धावा करत असतात. माणसांचे खोटे नाटे व्यवहार बघून तर बोरी बाभळींच्या अंगावर काटे आले तरी देखील माणसांवर उपकार करण्यासाठी त्यांच्या शेताभोवती आपल्या शरीराची त्या कुंपणे करतात. पोट कितीही भरले तरी ते शेवटी रिकामेच होणार आणि शरीर तर कधीतरी निघूनच जाणार. मागे जे काही शिल्लक राहणार ते फक्त हृदयाचे देणे घेणे, दुसरे काही नाही. शुद्ध आणि निस्वार्थी प्रेमाचे यापेक्षा अधिक हृदयंगम स्तोत्र कोण लिहू शकेल? बहिणाबाईंना सर्वात कशाची जास्त चीड असेल तर ती माणसाच्या स्वार्थातून निर्माण झालेल्या त्याच्या कृतघ्नपणाची. त्या माणसाला संतापून म्हणतात, माणसा तुला नियत नाही रे, तुझ्यापेक्षा ते गोठ्यातले जनावर बरे. गाय आणि म्हैस चारा खाऊन दूध तरी देतात. तुझे एकदा पोट भरले की तू उपकार साफ विसरून जातोस. कुत्रा आपले शेपूट इमानीपणाच्या भावनेने हलवतो, तर माणसा तू आपली मान मतलब साधण्यासाठी डोलावतोस. केवळ लोभामुळे तू माणूस असूनही कानूस म्हणजे पशु झाला आहेस. एवढे सांगून झाल्यानंतर बहिणाबाईंनी माणसाला तळमळून विचारले आहे, माणसा माणसा कधी होशील माणूस. मानवतेला जणू काही त्यांनी हे व्याकुळ हृदयाने आवाहन केले आहे. स्वार्थाचा वनवास सर्व जगभर आज पसरलेला आहे. माणसे पशु होऊन एकमेकांशी झगडत आहेत. मानवता आज रक्तबंबाळ झाली आहे. म्हणूनच माणसा माणसा कधी होशील माणूस हीच आर्त हाक मानवतेच्या कल्याणासाठी तळमळणाऱ्या संत महात्म्यांच्या कारुणिक अंतःकरणातून उचंबळते आहे. माणसाने माणूस कसे व्हायचे हीच प्रचंड समस्या मानवजातीपुढे आज उभी आहे. ह्या समस्येचा साक्षात्कार बहिणाबाईंसारख्या खानदेशातील एका अशिक्षित शेतकरी महिलेला व्हावा हा तिच्या प्रतिभा सामर्थ्याचा केवढा पडताळा आहे. बहिणाबाईंची चुलत सासू भिवराई ही मोठी विनोदी होती. ती अनेकांच्या नकला करून लोकांना हसवी.
तिचे वर्णन करता करता बहिणाबाईने विनोदाचा एक मोठा सिद्धांत सांगून ठेवला आहे. नाव ठेये अवघ्याल, करे सर्वाची नक्कल, हसवता हसवता शिकवते रे अक्कल. माणसांना हसवून शहाणे करायचे हाच विनोदाचा प्रधान हेतू आहे. बहिणाबाईंच्या विनोदात नुसता उपरोध नाही, त्यात सहानुभूतीचा आणि कारुण्याचा ओलावा ओथंबलेला आहे. रचनेच्या आणि भाषेच्या दृष्टीने बहिणाबाईंचे काव्य अत्यंत आधुनिक आहे. प्रत्येक काव्यामध्ये एक संपूर्ण घटना किंवा विचार आहे. त्याचा प्रारंभ आणि अखेर परिणामाच्या दृष्टीने नाट्यात्मक व्हावा ह्याबद्दल त्यांचा कटाक्ष आहे. शब्दांचा आणि विचारांचा फार विस्तार न करता थोडक्यामध्ये एखादी भावना जास्तीत जास्त प्रभावाने कशी व्यक्त करता येईल ह्याकडे त्यांनी विशेष लक्ष दिलेले आहे. त्या दृष्टीने मराठी भाषेवरचे त्यांचे प्रभुत्व केवळ अद्भुतच म्हटले पाहिजे. रसाच्या आणि ध्वनीच्या दृष्टीने कुठेही ओढाताण किंवा विरस न होईल अशा कौशल्याने त्यांनी सोपे सोपे आणि सुंदर शब्द वापरले आहेत. त्यांच्या खानदेशी वऱ्हाडी भाषेने तर त्यांच्या काव्याची लज्जत अधिकच वाढवली आहे, असे माझे मत आहे. अशी कशी वेडी ग माये ह्यापेक्षा अशी कशी येळी माये, किंवा पाणी लौकीचं नितळ त्याला अमृताची गोडी ह्यापेक्षा पाणी लौकीचं नितळे त्याले अमृताची गोडी ह्या भाषेत अधिक लाडकेपणा वाटतो. एखादे गोजीरवाणे बालक बोबड्या भाषेत बोलताना आपल्याला जसा आनंद होतो तसे बहिणाबाईंचे काव्य वाचताना मनाला आणि कानाला वाटते. मराठी मनाला मोहिनी घालील आणि स्तिमित करून टाकील असा भाषेचा, विचारांचा आणि कल्पनेचा विलक्षण गोडवा त्यांच्या काव्यात शिगोशिग ओथंबलेला आहे. आणि माणसा माणसा कधी होशील माणूस, मानवतेला त्यांनी दिलेल्या ह्या अमर संदेशाने तर मराठी वाङ्मयात त्यांचे स्थान अढळच करून ठेवलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, चला आता आपण पाठाचं पुन्हा विवेचन करूया. महाकवी झाला तरी ह्यापेक्षा अधिक आणखी काय बोलू शकतो. म्हणजे एखादा महाकवी सुद्धा भरपूर विचार करून, भरपूर अभ्यास करून किंवा त्याने जे महाकवित्व प्राप्त केलेलं आहे त्या काव्यातून किंवा त्या कार्यातून तो अशा प्रकारचे शब्द मांडू शकत नाही जे शब्द बहिणाबाईंनी मांडलेले आहेत. अशिक्षित किंवा निरक्षर असलेल्या ह्या बहिणाबाईंनी मांडलेल्या शब्दांची महती विलक्षण आहे आणि हेच विलक्षणपण लेखकांना भारावून टाकलेलं आहे. मन पाखरू पाखरू त्याची काय सांगू मात. मनाला पाखराची उपमा दिलेली आहे आणि मन तसंच असतं पाखरासारखं. ते दर क्षणाला, प्रत्येक क्षणाला ते आपली जागा बदलत असतं. ते कुठे एका जागी स्थिर राहत नाही. आता होतं भुईवर, गेलं गेलं आभाळात. इतक्यात जमिनीवर होतं तर लगेच इतक्यात आकाशात गेलं, असं ह्या कवितेतून त्यांना सांगायचं आहे. म्हणजे मन किती चंचल आहे याचं ह्या शब्दांमध्ये त्यांनी रचना केलेली आहे. हा भाषेचा आणि विचारांचा हृदयंगम मासला कुठे आढळून येईल काय. म्हणजे भाषा आणि विचार यांचं एक अंतःकरणाला भेदणारं उदाहरण कुठे आढळून येईल काय असा प्रश्न या ठिकाणी लेखकांना पडलेला आहे. ते म्हणतात की मानवी जीवनाचं जे रहस्य आहे ते शुद्ध प्रेम आहे, स्वार्थ नाही. परंतु नको लागू जीवा सदा मतलबापाठी, हिरिताचं देणं घेणं नाही पोटासाठी. हिरीत म्हणजे हृदय. आता जो सजीव आहे किंवा जो माणूस आहे तो किती मतलबी आहे ह्या काव्यातून ते दिसून येत आहे. त्याच्यातच म्हणूनच बहिणाबाई म्हणतात की अरे जीवा किंवा अरे माणसा, सदा नेहमी फक्त मतलब साध्य करण्यासाठी विचार करू नको किंवा नेहमी तू फक्त मतलबाच्याच पाठी पळू नको.
तर हृदयाचंही काहीतरी नातं असतं, हृदयाचंही काहीतरी देणं घेणं असतं. प्रत्येक गोष्ट तू फक्त पोटासाठी निर्माण केलेली नाही आहे, किंवा तू फक्त प्रत्येक गोष्टीचा विचार पोट भरण्यासाठी करू नको, असा सल्ला ह्या ठिकाणी ह्या काव्यातून दिलेला आहे. ऊन वारा आणि पाऊस खात पिके शेतात उभी असतात. कशासाठी? भुकेल्या लोकांच्या पोटात आम्हाला जाऊ दे असा देवाचा धावा ते करत असतात. पण माणसांचे हे खोटे नाटे व्यवहार बघून बोर आणि बाभूळ यांच्या अंगावर सुद्धा काटे आलेले आहेत. आता हे काटेरीच झाडं आहेत, परंतु बहिणाबाई चौधरींना वाटतात की यांच्या अंगावर माणसाचा व्यवहार पाहूनच यांनी स्वतःवर काटे आणून घेतलेले आहेत, किंवा त्यांचा व्यवहार बघूनच बोरीबाबळींच्या अंगावर काटे आलेले आहेत. पण माणसावर त्यांनी तरीसुद्धा उपकार केलेले आहेत. त्यांच्या शेताभोवती, माणसाच्या शेताभोवती आपल्या शरीराची ते कुंपणं करतात आणि रात्रंदिवस त्या शेताची राखण करण्यासाठी ते तत्पर आहेत. पोट कितीही भरलं तरी ते शेवटी रिकामेच होणार आहे. आणि हे शरीर तर नश्वर आहे. ते कधी ना कधी तरी मातीतच जाणार आहे, संपून जाणार आहे. म्हणून त्या शरीराचा सुद्धा गर्व करू नको आणि हे भरलेलं पोट आहे त्याच्यात समाधानी हो. ते रिकामं झालं, ते रिकामं होणारच आहे, परंतु त्याच्यासाठी स्वार्थ स्वतःच्या मनामध्ये आणू नको, असंच थोडक्यात या ठिकाणी त्यांना सांगायचं आहे. आणि जे मागे शिल्लक राहणार आहे ते फक्त हृदयाचं देणं घेणं असणारे, बाकी काही नाही. म्हणून हृदयापासून, मनापासून सगळा विचार करायला हवा, स्वार्थ त्यामध्ये कुठेही यायला नको, असं या ठिकाणी बहिणाबाईंना सुचवायचं आहे. शुद्ध आणि निस्वार्थी प्रेमाचं यापेक्षा हृदयंगम स्तोत्र कोणी लिहू शकेल काय? शुद्ध, आता ह्या 2 ओळीतूनच आपल्याला समजतं की बहिणाबाईंची ही प्रतिभा किती उच्च कोटीची होती. त्यांनी त्या ठिकाणी शुद्ध आणि निस्वार्थ प्रेम कसं असायला हवं याचं एक उत्तम उदाहरण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हे अंतःकरणाला भेदणारं जे स्तोत्र आहे ते अजून कुणी लिहू शकेल का, असा प्रश्न आपल्या लेखकांना पडलेला दिसतोय. बहिणाबाईंना सर्वात जास्त चीड होती ती माणसाच्या स्वार्थातून निर्माण झालेल्या त्यांच्या कृतज्ञपणाची. म्हणजे केलेले उपकार पटकन विसरण्याची क्षमता फक्त माणसामध्ये आहे. प्राणी किंवा इतर जे जनावरं आहेत ते त्यांच्यावर केलेला उपकार कधीही विसरत नाहीत. कोणत्या ना कोणत्या क्षणी काही ना काहीतरी करून ते त्या उपकाराची परतफेड करतातच. परंतु माणूस इतका कृतज्ञ आहे की तो स्वतःच्या स्वार्थासाठी सगळं काही विसरतो. म्हणून त्याची जास्त चीड बहिणाबाईंना या ठिकाणी आहे. म्हणून त्या माणसाला संतापून विचारतायत की माणसा, तुला नियत आहे का रे? म्हणजे नियत नाहीच आहे तुझ्यामध्ये. तुझ्यापेक्षा ते गोठ्यातले जे जनावरं आहेत, मग गाय असतील, म्हैस असतील, हे कमीत कमी चारा खाऊन दूध तरी देतात. म्हणजे कुठे ना कुठेतरी तुझ्यासाठी उत्पन्नाचं एक स्रोत निर्माण करून देतात. पण तुझं एकदा जर पोट भरलं की तू उपकार साफ विसरून जातोस, इतका स्वार्थी तू आहेस, असं ते माणसाला म्हणतायत. कुत्रा हा प्राणी जो आहे तो इमानदारीपणाच्या भावनेने त्याची शेपूट हलवतो. पण माणूस हा जो प्राणी आहे तो फक्त मतलब साधण्यासाठी आपलं डोकं हलवत असतो, आपली मान हलवत असतो. आणि त्याची चीड बहिणाबाईंना सगळ्यात जास्त आहे. केवळ फक्त लोभच कारणीभूत आहे ह्या माणसाला पशु होण्यासाठी, असं सुद्धा बहिणाबाई म्हणतात. आणि त्यांनी माणसाला या ठिकाणी पशुची उपमा दिलेली आहे. एवढे सांगून झाल्यानंतर सुद्धा बहिणाबाई माणसाला तळमळून विचारतात. त्यांना जो प्रश्न पडलेला आहे आणि म्हणून त्या विचारतात की माणसा, तू कधी माणूस होणार आहेस? तुझ्यामध्ये माणुसकी कधी येणार आहेस? तू पशुसारखं वर्तन जे काही करतोय ते सोडून दे, असं सांगण्याचा प्रयत्न थोडक्यात या ठिकाणी त्यांनी केलेला आहे. मानवतेला जणू काही त्यांनी हे व्याकुळ हृदयाने आवाहनच केलेलं आहे. माणसाला माणुसकी शून्य होण्यापासून जर बचाव करायचा असेल, माणुसकी शून्य जर व्हायचं नसेल, तर त्याला मानवतेला स्वतःमध्ये जागृत करणं खूप गरजेचं आहे. हेच या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला गेलेला आहे. स्वार्थाचा वनवास सर्व जगभर पसरलेला दिसून येतो. माणसे हे पशु होऊन एकमेकांशी लढताना दिसतात. अगदी शेताच्या थोड्या थोड्या भागावरून सुद्धा एकमेकांचे जीव घ्यायला उठलेले, एकमेकांच्या जीवावर उठलेले हे हा माणूस
किती पशुत्वपणाला जाऊ शकतो किंवा पशु होण्यासाठी आणखी तो काय करू शकतो, ह्या गोष्टीचा उलगडा या ठिकाणी त्यांनी केलेला आहे. आणि म्हणून त्या म्हणतात की आज मानवता जी काही आहे ती रक्तबंबाळ झालेली आहे. माणूस तर पशु झालेलाच आहे, पण त्याने एकमेकांना स्वार्थासाठी ओरबाडून मानवता देखील रक्तबंबाळ करून टाकलेली आहे. म्हणूनच माणसा कधी होशील माणूस हा प्रश्न, त्याचबरोबर ही आर्त हाक मानवतेच्या कल्याणासाठी जे तळमळत होते संत महात्मे जे होऊन गेलेले आहेत इथून मागे, त्यांनी त्यांच्या कारुणिक अंतःकरणात ह्या गोष्टी उचंबळत होत्या की माणसा तू माणूस कधी होशील हे सांगण्याचा किंवा याला हे दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी अनेक वेळा केलेला आहे संत महात्म्यांनी. पण तरीसुद्धा माणसामध्ये माणुसकी आज रोजी शिल्लक नाही, ही खंत या ठिकाणी त्यांनी व्यक्त केलेली आहे. माणसाने माणूस कसे व्हायचे ही एक प्रचंड समस्या आज रोजी मानव जातीपुढे उभी झालेली आहे. ह्या समस्येचा साक्षात्कार ह्या अशिक्षित शेतकरी, निरक्षर अशा शेतकरी महिलेला म्हणजेच बहिणाबाईंना झाला आहे किंवा व्हावा, हा त्यांच्या प्रतिभेचा एक मोठा किंवा केवळ एक चांगला पडताळा दिसून येतो. बहिणाबाईंची जी चुलत सासू होती भिवराई, ही खूप विनोदी होती. त्या अनेकांच्या नकला करायच्या, लोकांना हसवायच्या आणि ते अनेकांच्या नकला करत करत त्याच्यातून काहीतरी शिकवण द्यायच्या. त्यांचं देखील या ठिकाणी वर्णन करता करता बहिणाबाईंनी विनोदाचा एक सिद्धांत मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. नाव ठे अवघ्याल करे सर्व्याची नक्कल, हसवता हसवता शिकवते रे अक्कल. म्हणजे प्रत्येकाला नाव ठेवते, सगळ्यांना नाव ठेवते, सगळ्यांची नक्कल करते आणि त्या नकलीतून हसवता हसवता काही ना काहीतरी देण्याचा, अक्कल देण्याचा प्रयत्न करते, अक्कल शिकवण्याचा प्रयत्न करते भिवराई, असं बहिणाबाई चौधरी म्हणतात. माणसांना हसवून शहाणं करायचं हाच खरा विनोदाचा प्रधान हेतू आहे. आपल्याकडे टी व्हीवर अनेक कार्यक्रम सादर केले जातात. त्याच्यामध्ये उदाहरणार्थ सांगायचं झालं तर चला हवा येऊ द्या, ह्या कार्यक्रमातून अनेक प्रकारचे विनोद आपल्यापुढे साजरे केले जातात, जे अगदी सहज आहेत, माणसाच्या जीवनाशी समरस आहेत आणि त्याच्यातून फक्त हसवून मोकळं व्हायचं नाही आहे, तर कोणता ना कोणता तरी सल्ला आपण आत्मसात करायचा आहे. हाच विनोदाचा प्रधान हेतू, मुख्य हेतू असतो. बहिणाबाईंच्या विनोदातून नुसता उपरोध नाही, तर त्यात सहानुभूती आणि कारुण्याचा ओलावा सुद्धा दिसून येतो. सहानुभूती आणि कारुण्याचा ओलावा, त्यांना माणसाचं हे वर्तन पाहून, विनोद तर त्यांनी केलेलाच आहे, परंतु त्यांना माणसाचं हे वर्तन पाहून कारुण्य त्यांनी मांडलेलं आहे किंवा सहानुभूती त्या दाखवत आहेत आणि हा ओलावा त्यांच्या काव्यात ओथंबलेला दिसून येतो. रचनेच्या आणि भाषेच्या दृष्टीने जर विचार केला तर बहिणाबाईंचे जे काही काव्य आहे ते अत्यंत आधुनिक आहेत असं जाणवून येतं. प्रत्येक काव्यामध्ये एक संपूर्ण घटना किंवा एक विचार मांडण्याचा त्यांनी केलेला प्रयत्न यशस्वी झाल्यासारखा वाटतो. त्याचा जो प्रारंभ आहे आणि जो अखेर आहे तो शेवटी परिणामाच्या दृष्टीने नाट्यात्मक व्हावा, ह्याबद्दल त्यांचा जो काही कटाक्ष आहे किंवा त्यांचा जो बघण्याचा दृष्टिकोन आहे तो आपल्याला ह्या कवितांमधून दिसून येतो. शब्दांचा आणि विचारांचा फार विस्तार न करता थोडक्यामध्ये एखादी भावना जास्तीत जास्त प्रभावाने व्यक्त कशी करता येईल ह्याकडे त्यांनी विशेष लक्ष दिलेले आहे. म्हणजे शब्दांना जास्त कठीण स्वरूपात वापरलेलं नाही आहे किंवा विचारांची पातळीसुद्धा ओलांडलेली नाही आहे, पण किंवा त्यांचा खूप मोठा विस्तारसुद्धा त्यांनी केलेला नाही आहे, पण कमीत कमी शब्दांमध्ये त्यांनी आपल्या भावना जास्तीत जास्त प्रभावाने मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि ह्याच दृष्टिकोनातून मराठी भाषेवरचे त्यांचे प्रभुत्व जे काही होते ते केवळ एक अद्भुत म्हटलं पाहिजे किंवा एक चमत्कार म्हटला पाहिजे. रसाच्या आणि ध्वनीच्या दृष्टीने कुठेही ओढाताण किंवा विरस न होईल अशा कौशल्याने त्यांनी सोपे सोपे आणि सुंदर शब्द वापरले आहेत. एखादी काव्य आहे त्याच्यात कधीही त्याच्यामध्ये विरसता वाटत नाही. बहिणाबाईंनी जे काव्य लिहून ठेवलेले आहेत ते आपण जेव्हा ऐकतो तेव्हा आपल्या कानामध्ये फक्त आणि फक्त गोडवाच निर्माण होताना दिसतोय. त्या ध्वनीने सुद्धा आपल्याला एक वेगळा आनंद मिळतोय आणि त्याच दृष्टिकोनातून कुठेही ओढाताण न करता किंवा विरसता निघून जाईल
अशा कोणत्याही गोष्टी या ठिकाणी बहिणाबाईंनी केलेल्या नाही आहे. म्हणून सोपे सोपे आणि सुंदर सुंदर शब्द वापरून त्यांनी जीवनाचं रहस्य सांगण्याचा मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांच्या खानदेशी वऱ्हाडी भाषेने तर त्यांच्या काव्याची लज्जत अधिकच वाढवलेली आहे. आता अनेक भाषा असं म्हणतात की 20 किलोमीटरवर भाषा बदलत जाते आणि म्हणून वेगवेगळ्या भाषेमधले वेगवेगळे शब्द आपल्या कानावर पडतात. पण ही खानदेशी वऱ्हाडी जी भाषा आहे ती मात्र कानाला गोडवा देणारी आहे, सुखद वाटणारी आहे आणि त्याच्यामुळेच बहिणाबाईंच्या काव्याची लज्जत किंवा चविष्टपणा जो काही आलेला आहे बहिणाबाईच्या काव्यांना, तो त्या भाषेमुळेच आलेला आहे असं मत या ठिकाणी लेखकांनी व्यक्त केलेलं आहे. त्यांनी उदाहरणादाखल या ठिकाणी काही 2 ओळी कवितेच्या दिलेल्या आहेत. ते म्हणतात की अशी कशी वेडी ग माये, ह्यापेक्षा अशी कशी येळी माये, खानदेशी वऱ्हाडी शब्द वापरून त्या कवितेची किंवा त्या ओळीची लज्जत किती वाढते ते सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. किंवा पाणी लौकीचं नितळ त्याला अमृताची गोडी, ह्यापेक्षा पाणी लौकीचं नितळ त्याले अमृताची गोडी, ह्या भाषेत अधिक लाडकेपणा, अधिक कौतुकाचं हे शब्द किंवा अधिक गोडवा असलेले हे शब्द त्यांना वाटतायत. एखादं गोजीरवाणं छोटंसं बालक जेव्हा आपल्या बोबड्या शब्दांमध्ये बोलतं तेव्हा घरातल्यांना जसा आनंद होतो, घरातल्यांना जसं कौतुक वाटतं, अगदी तसंच कौतुक या ठिकाणी बहिणाबाईंचे काव्य वाचताना आपल्या मनाला आणि कानाला वाटत असतं. मराठी मनाला मोहिनी घालेल म्हणजे मराठी मनावर वर्चस्व करेल, मराठी मनाला मोहित करेल, इतकं स्तिमित किंवा मग स्तिमित करून टाकेल असा भाषेचा आणि विचारांचा हा आणि कल्पनेचा जो विलक्षण गोडवा आहे किंवा जी गोडी आहे ती त्यांच्या काव्यात शिगोशिग ओथंबलेली दिसून येते, अगदी शिगोशिग भरलेली दिसून येते. म्हणून माणसा माणसा कधी होशील माणूस, हा त्यांनी मानवतेला दिलेला जो अमर संदेश आहे तो मराठी वाङ्मयात त्याचं स्थान जे काही आहे ते अढळ असं करून ठेवलेलं आहे. आणि त्यांच्या ह्या प्रतिभेतून माणसाने काहीतरी शिकावं हा सल्ला त्यांनी नेहमीच दिलेला आहे आणि माणसाने काहीतरी शिकावं ही इच्छा या ठिकाणी लेखकांनी त्यांच्या ह्या प्रस्तावना स्वरूप पाठातून व्यक्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, ह्या ठिकाणी आपला पाठ संपलेला आहे. काही शंका असल्यास वर्गात त्या निस्तरल्या जातील, तरी तुम्ही त्या शंका व्यवस्थित पद्धतीने मांडा. धन्यवाद.